अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार मुजरा. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खास दत्त जयंतीनिमित्त कोणती सेवा करायची आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आणि बघा, ह्यावेळी दत्त जयंती 4 डिसेंबर 2025 रोजी आलेली आहे आणि वार ही गुरुवार आहे. आणि हो, मी जी तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त कोणती सेवा करायची आहे हे सांगणार आहे. तीही सेवा तुम्हाला काही कारणामुळे जमत नसेल तर त्यासाठी काय उपाय करायचा आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि ही सेवा करण्यासाठी तुम्ही केंद्रात, मठात किंवा ही सेवा घरीही करू शकता. याला कसलेच बंधन नाही. जसे की गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला जे काही थोडेफार नियम पाळावे लागतात ते काहीच पाळण्याची गरज नाही. दत्त जयंतीची सेवा तुम्ही घरी करणार असाल तर प्रथम तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या पोथीचे पूजन किंवा तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल त्याचं पहिलं पूजन करून घ्यायचं आहे. स्वामींना हार घालायचा आहे, धूप-दीप दाखवायचा आहे, छोटासा दिवा लावायचा आहे, स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे. त्याच्यानंतर पुढची सेवा आपण चालू करायची आहे. छोटीशी चटई किंवा बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. प्रथम सेवा ही तारक मंत्रापासून सुरू करायची आहे. आपल्याला जेवढे जमेल तेवढ्या वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे. जसे की 3 वेळा म्हणू शकता, 11 वेळा म्हणू शकता, 21 वेळा म्हणू शकता. जशी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तारक मंत्राची सेवा करू शकता. जो आपल्या गुरुचरित्रामधील 4था अध्याय आहे हा दत्त महाराजांच्या जन्माशी संबंधित आहे. तरी दत्त जयंतीनिमित्त खास करून हा 4था अध्याय सर्वांनी वाचायचा आहे. या 4थ्या अध्यायामध्ये दत्त महाराजांचा जन्म कसा झाला, त्यांचे आई वडील कोण होते, ही सविस्तर माहिती या 4थ्या अध्यायामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण जे आपल्या नित्यसेवेमधलं श्री स्वामी समर्थ सारामृत आहे त्या पोथीचे 3, 7 किंवा 21 अशा अध्यायांचे पठण करायचे आहे किंवा करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र हे आपल्या मठामध्ये भेटतं, त्या पोथीचे पठण करायचं आहे. 11 माळी जप हा करायचाच आहे. 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. आणि स्वामी महाराज बघा ना, कधीच आपल्या भक्ताकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाहीत. किंवा तुम्ही भरपूर सेवा केला म्हणजे स्वामी महाराज प्रसन्न होतील आणि काही तुम्ही सेवा केला नाही म्हणून प्रसन्न नाही होणार, अशातला काही भाग नाही आहे. तुम्ही जेवढं श्रद्धेने, भक्तीने, मनापासून तुम्ही सेवा जेवढी कराल ती स्वामी महाराजांच्या चरणी रुजू होते. आणि तुम्ही भरपूर सेवा केलात म्हणून असं नाही की स्वामी महाराज प्रसन्न होतील, हे नाही. शेवटी भाव महत्त्वाचा आहे. आपण केवढ्या भक्तीने, तळमळीने स्वामी महाराजांची सेवा करतो, त्यांना हाक मारतो आतुरतेने, हे महत्त्वाचं आहे. गुरुचरित्र अध्यायामधला जो आपला 52 किंवा 53वा जो अध्याय आहे त्याचे पठण करा. कारण गुरुचरित्रामधील पहिल्यापासून तो 52वा अध्यायापर्यंत जी काही कथा आहे ती संक्षिप्त रूपात सांगितलेली आहे. जी तुम्हाला मी दत्त जयंतीनिमित्त काय सेवा करायची हे सांगितले आहे, तीही सेवा तुम्हाला जमत नसेल तर मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे. जे कोणी छोटे गरजू मुलं असतील, गरजू व्यक्ती असतील, त्यांना तुम्ही अन्नदान करा. तुमच्या ऐपतीने जेवढे शक्य होईल तेवढी त्यांना मदत करा. कारण स्वामी महाराजांना अन्नदान खूप आवडतं. श्री स्वामी समर्थ.